नमस्कार, मी माझ्या कोणताई आणि मैत्रिणींचं माझ्या YouTube चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि वट पौर्णिमेच्या माझ्या ताईला किंवा मैत्रिणींना खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद। तर आपण आज जाणार आहोत वडाची पूजा करायला जाणार आहोत। तर मी काय काय साहित्य घेतलं ते तुम्हाला प्रथम दाखवते आणि नंतर आपण वडाच्या झाडाखाली गेलो की नंतर मी कशा पद्धतीने पूजा करणार आहे आणि कशा पद्धतीने फेरे घेणार आहे तेच मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा। तर आता सर्वप्रथम हे एकदा सामान आपण बघूया। हे आहेत आंबे आणि इथे मी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ओट्या भरण्यासाठी आणि हे आंबे तिथे पूजा करण्यासाठी। याच्यात कापूर आहे, भीमसेनी कापूर मला मिळाला नाही। हे एक पांढऱ्या दोऱ्याचं रील आहे, हे ओटीचं सामान आहे, हे नागवेलीची पानं आहेत आणि आम्ही तिथेच आता भोले बाबांचं मंदिर आहे तर मला तिथे पूजा करायची आहे तर मी ते पण सामान सोबत घेतलेलं आहे। काही पिशवीत आहे आणि काही यामधलंच वापरणार आहे। तर हे तांदूळ आणि गहू थोड्याशा अक्षता टाकल्या मी ह्या गव्हामध्ये। गहू घेतले, हे हळदी कुंकू, हे दूध। आता यामधलंच दूध या लोट्यामध्ये तिथे गेल्यावर मी टाकणार आहे आणि हे वडाच्या झाडाला हे दूध अर्पण करणार आहे सर्वात पहिले। नंतर हे पाणी, दुधाचं पाणी अर्पण करणार आहे आणि यामध्ये साखर घेतलेली आहे। जिथे जाणार आहे ज्या वडाची पूजा करायला त्या वडाखाली गेल्यावर मी तुम्हाला तिथे आता भेटेन आणि तिथली माझी पूजा, भोले बाबांची पूजा तुमच्या बरोबर मी सर्व शूट करेन आणि तुम्हाला ते आजच्या ब्लॉग मध्ये संपूर्ण दाखवेन। चला तर मग आता जाऊया।